आणि ही कफ परेड मधली थेट दृश्य आहेत। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील हा सोहळा आपल्या मतदारसंघातल्या इतर सगळ्या नागरिकांसोबत पाहिलेला आहे। याची दोही याची डोळा या सगळ्या नागरिकांसोबत त्यांनी हा सोहळा पाहिलेला आहे आणि आता ते माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत। आजच्या या दिवसाच्या आणि राम मंदिरातील प्रभू श्री रामलल्लाजींच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या राज्यातील आणि देशातील सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा। आणि अनेक दशकांपासून जी भावना आणि जी इच्छा करोडो देशवासियांची प्रलंबित होती ती आज पूर्ण होत आहे। त्यामुळे आमच्यासाठी हा दिवाळीचाच सण जसा आहे तसाच आम्ही साजरा करीत आहोत। आणि मुंबईतील कानाकोपऱ्यात असो, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असो किंवा देशातील कानाकोपऱ्यात असो, प्रत्येक व्यक्ती हा आनंद साजरी करत आहे। मनापासून या क्षणाच्या सर्वांना शुभेच्छा। उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली होती, निमंत्रण मिळालं नाही, मात्र आता पुरावा समोर आलाय की परवाच त्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं। आज कुठच्याही आरोप प्रत्यारोपाचा दिवस नाहीये, आज केवळ जय श्रीराम। आज भावना व्यक्त करायचाच दिवस आहे। अनेक वर्षांपासूनची आमची मनोकामना पूर्ण होत आहे। तमाम हिंदुस्थानियांची मनोकामना पूर्ण होत आहे आणि त्यामुळे आज संपूर्ण राज्याबरोबर संपूर्ण राष्ट्राबरोबर कुलाबा विधानसभा मतदारसंघातील कफपरेड मधील कुलाब्यामधील या सर्व लोकांनी आपला आनंद व्यक्त केला आहे। मी त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। तुम्ही दर्शनासाठी अयोध्येला कधी जाणार आहात?